भारताची अर्थव्यवस्था आज जगात सर्वात वेगाने वाढते. GDP थेट 8.2% गेलाय. पण तरीही रुपया कमजोर का? डॉलर जवळपास 90 रुपयांच्या घरात कसा पोहोचला? हा प्रश्न अनेकांना पडतो. तर सोपं कारण असं की GDP आणि रुपया हे दोन वेगवेगळे खेळ आहेत. भारताची वाढ जरी जबरदस्त असली तरी आपण आयातीवर खूप अवलंबून आहोत. तेल, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक्स हे सगळं डॉलरमध्ये घेतलं जातं. त्यामुळे डॉलरची मागणी जास्त आणि रुपया खाली. त्यात अमेरिकेचे वाढलेले व्याजदर, युद्धासारखी जागतिक अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार डॉलरमध्ये पळतात. म्हणूनच रुपया कमजोर झाला म्हणजे देश कमजोर असतोच असं नाही. रुपया मजबूत व्हायला भारताने काय करायला हवं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.